लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण विषयी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय लाडक्या ताईंनो, जुलै महिन्याचा हप्ता आता लाडक्या ताईंच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे। कोणत्या लाडक्या ताई यासाठी पात्र असणार, कोणत्या लाडक्या ताई अपात्र असणार, हे तुम्हाला सविस्तरपणे पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंच्या खात्यावरती सर्वात अगोदर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे, कोणत्या लाडक्या ताई यासाठी अपात्र असणार, कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे। आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही लाडक्या ताईंच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता लाडक्या ताईंनो, मला हे देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा झालाय आणि कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती 24वा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, हे कमेंट करून लगेच सांगायचं आहे। आणि ज्या लाडक्या ताईंना 24वा हप्ता जमा झाला नाहीये त्यांना नेमकी 24वा हप्ता कधी भेटणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासोबत नेमकी 25वा हप्ता कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार आहे, कोणत्या लाडक्या ताई अपात्र आहेत आणि नेमकी केव्हापर्यंत भेटणार आहे, आता हे सविस्तरपणे तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये ताईंनो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आपल्या चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती समजून घेऊया। या 25व्या हप्त्यासाठी नेमकी कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार, कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, ही तुम्हाला संपूर्ण माहिती आता लाडक्या ताईंनो मी एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील संपूर्ण माहिती समजणार आहे। लाडक्या ताईंनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहताय, त्यामध्ये तुमच्या म्हणजेच की तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येतंय की हप्ता तुमचा जमा होणार, परंतु अधिकृत तारीख सांगत नाही, ज्यार कधी निघणार असं सांगत नाहीयेत। आता आपण हेच म्हणजेच की चर्चा करणार आहोत की लाडक्या ताईंच्या खात्यावरती नेमकी 25वा हप्ता केव्हा जमा होणार आहे। ज्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा झालेला नाहीये अशा लाडक्या ताईंना नेमकी 24वा हप्ता कधी जमा होणार, त्यासोबत 25वा हप्ता जमा करण्यासाठी नेमकी निधी किती उपलब्ध करण्यामध्ये आलेला आहे, तसेच लाडक्या ताईंनो म्हणजेच की 25व्या हप्त्यासाठी कोणती तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे, हे आता तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे। कोणत्या तारखेला JR निघणार आहे, कोणत्या म्हणजेच की 25व्या हप्त्यासाठी कोणत्या तारखे म्हणजेच की यासाठी लाडक्या ताई पात्र असणार आहेत, कोणत्या लाडक्या ताई अपात्र असणार आहेत, तसेच JR नेमकी केव्हा निघणार, आता ही A to Z माहिती लाडक्या ताईंनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार आणि कोणत्या लाडक्या ताई अपात्र असणार हे जाणून घेणार आहोत। आणि लाडक्या ताईंनो, पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम वाटप सुरू होणार, कोणते जिल्हे सर्वप्रथम म्हणजेच की ठरवण्यामध्ये आलेले आहेत। आता सरकारचा यावरती काय निर्णय झालाय, तटकरे ताई यांचा निर्णय नेमकी काय झालाय, तुम्हाला A to Z माहिती आता लाडक्या ताईंनो सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। आता पहा लाडक्या ताईंनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की यासाठी कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार, कोणत्या लाडक्या ताई अपात्र असणार, आणि त्यानंतर पुढे आपण हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 25वा हप्ता नेमकी कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, जर का तुम्ही आता 25व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल आणि जर का तुमच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा झालेला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका। आणि ज्या लाडक्या ताईंना 24वा हप्ता जमा झाला नाहीये अशा लाडक्या ताईंना सुद्धा कसा 24वा हप्ता जमा होणार आहे हे देखील पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, लाडक्या ताईंनो आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत आता पाहत चला। तर आता चला लाडक्या ताईंनो, आपण हे जाणून घेऊया की कोणत्या लाडक्या ताई यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या लाडक्या ताई अपात्र आहेत, आणि त्यानंतर पुढे पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लाडक्या ताईंच्या खात्यावरती या ठिकाणी 25वा हप्ता जमा होणार आहे, आणि ज्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा झाला नाहीये अशा लाडक्या ताईंच्या खात्यावरती 24वा हप्ता केव्हा जमा होणार, आणि त्यासोबत कोणत्या लाडक्या ताईंना 25वा हप्ता आता भेटणार आहे हे देखील आता तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे। तर आता पहा लाडक्या ताईंनो, कोणत्या लाडक्या ताई पात्र आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर पाहूया की नेमकी कोणत्या तारखेपर्यंत म्हणजेच की 25वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर पहा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 25वा हप्ता जुलै 2026
26 महिन्याचा हप्ता या ठिकाणी केव्हा जमा होणार यावरतीच आपण आता बोलणार आहोत। रक्कम 1500 रुपये मिळणार आहे। आता कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार आहे, वितरण नेमके किंवा कशा प्रकारे होणार आहे हे वितरण लाडक्या ताईंनो आता तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डीबीटीच्या द्वारे होणार आहे। लक्षात ठेवा, तुमचे बँक खाते आधार कार्डासोबत लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। लाडक्या ताईंनो लक्ष देऊन पहा, तुमचे बँक खाते आधार कार्डासोबत जर का लिंक नसतील तर तातडीने करून घ्यायचे आहे। ज्या लाडक्या ताईंचे आधार कार्डासोबत बँक लिंक नाही म्हणजेच की बँक खाते लिंक नाही अशा लाडक्या ताईंनी करून घ्यायचे आहे। अनेक लाडक्या ताईंचे पूर्ण देखील आहेत। ज्या लाडक्या ताईंचे पूर्ण आहेत त्यांनी काळजी किंवा चिंता करू नये, परंतु ज्या लाडक्या ताईंचे अजूनही हे म्हणजेच की बँक खाते आधार कार्डाशी लिंक नाहीयेत अशा लाडक्या ताईंनी करून घ्यायचे आहे। त्यामुळेच तुमचे हप्ते अडकू शकतात। ज्या लाडक्या ताईंना 24वा हप्ता भेटलेला नाहीये अशा बऱ्याच लाडक्या ताईंचं म्हणजेच की तुमचे म्हणजेच की बँक खाते हे तुमच्या आधार कार्डाशी लिंक नसणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला जर का 24वा भेटलेला नसेल, 25व्याची प्रतीक्षात असाल तर तुमचं बँक खातं दुरुस्त करून घ्यायचं आहे। म्हणजेच की आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याची लिंक करायचं आहे। त्यासोबत तुमचं लाडक्या ताईंनो डीबीटी सक्रिय म्हणजेच की खातं असणे गरजेचे आहे। आणि त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की ई केवायसी। अनेक शेतकरी म्हणजेच की अनेक लाडक्या ताईंची ई केवायसी पूर्ण आहे, परंतु ज्या लाडक्या ताईंची ई केवायसी अपूर्ण आहे अशा लाडक्या ताईंनी तातडीने करून घ्यायची आहे। ज्या लाडक्या ताई ई केवायसी पूर्ण करतील अशाच लाडक्या ताईंच्या खात्यावरती म्हणजेच की 25व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि ज्या लाडक्या ताई ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा लाडक्या ताई वंचित राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी असते। त्यामुळे लाडक्या ताईंनो जर का हप्त्याचा लाभ पाहिजे असेल, 25वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार अशी प्रतीक्षा असेल तर आता हे देखील पुढे पाहणार आहोत। परंतु महत्त्वाचं म्हणजेच की ई केवायसी जर का अपूर्ण असेल तर हे तातडीने करून घ्यायचे आहे। तर आता लाडक्या ताईंनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते जिल्हे यामध्ये म्हणजेच की पहिल्या म्हणजेच की पहिल्या यादी म्हणजेच की वाटप सुरू झालं की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे तुम्हाला लाडक्या ताईंनो चेक करायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती 25वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। कधी होणार आहे ही आपण तारीख पाहणारच आहोत। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे लाडक्या ताईंनो अहमदनगर मधील लाडक्या ताई असाल तुम्ही, जर का 25व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता 25व्या हप्त्याची तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 25वा हप्ता आता अहमदनगर मधील सर्व लाडक्या ताईंच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यामधील जर लाडक्या ताई असाल तुम्ही सुद्धा म्हणजेच की याची प्रतीक्षा करत असाल हप्त्याची 25व्या हप्त्याची, तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील लाडक्या ताई असाल तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची 25व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। आता मी पटापट जिल्हे सांगतो, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा। तर त्यानंतर बीड, बुलढाणा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, त्यानंतर लाडक्या ताईंनो पुणे, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। त्यानंतर लगेच उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या ताईंनो लवकरच या ठिकाणी वाटप होणार आहे। तर या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी लवकरात लवकर वाटप होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।